हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आज ना इतकी माझी धावपळ झाली ना, भरपूर अशी फजिता झालेली। तर आज मला स्वयंपाकाला इतका उशीर झालाय ना, काय म्हणसाल। तर इतका उशीर झालाय ना, तर आत्याने टाकली इकडे डाळ शिजायला मुगाची, आणि अजून मला भाकरी बनवायच्यात आणि हिचं वरण करायचं डाळीचं। तर भरपूर असा उशीर झालाय, 2 वाजलेले आता, आणि पोरांना सुद्धा भरपूर अशी भूक लागलेली, पण स्वयंपाक काय अजून झाला नाही माझा। तर मी सकाळची शाळा होती ना, शनिवार, तर आज शनिवार होता आणि सकाळची शाळा म्हटलं तर पोरांना सकाळी सकाळी मी छान असं गरा बनवला होता, शिरा बनवला होता। तर ते सुद्धा अजून आहे तसंच, तर हे ते सुद्धा गरा अजून शिरा तसंच आहे। तर अर्धा निम्मा संपलेला आहे, आणि इतका घरात तर माणसांना पसारा, तर काही विचारूच नका। आणि आज शनिवार म्हटलं ना, पोरं घरात, तर काही विचारूच नका। गणवेश वगैरे तसेच काढून टाकलेले आहेत दोघांचे, आणि घर सगळा पसारा। आज ना मी छान असं लय भरपूर अशी आपल्या शेळीसाठी ना छान असं गवत आणले, आणि पिल्लासाठी पण। तर भरपूर असं लांब गेलेलो गवताला, आणि इकडे ना अक्षताचा चाललाय अभ्यास, आणि दळणं वगैरे तर यायला चालू झालेत, आणि भरपूर असं कडक ऊन पडले। तर थंडी काय म्हणतात, थंडी ना इतकी सुटली भरपूर। जेवढे कपडे आहेत ना घरातले, तेवढे सगळे कपडे घेतले ना तरी सुद्धा थंडी जाईना अशी झाली। थंडी काही कमी होईना, एक सुद्धा काय कपडे राहिना, तितकी कपडे घेऊन सुद्धा कमीच पडायला लागलेत हातरा पांघरायला, तर इतकी थंडी पडलेली। चला आता छान असं वरण बनवूया। तर दुपारच्या जेवणात असं आहे आज आपलं वरण भाकरी। भरपूर असा उशीर झालेला आहे, तर सकाळी तर काही स्वयंपाक बनवला नव्हता, त्याच्यामुळं ही स्वयंपाक बनवायला लागला। आणि आत्या म्हणसाल तर काय, आत्या तर भरपूर अशा आजारी येत्या, तर त्यांनी पण काय नाही बनवलं, त्यांनी नुसती डाळ टाकली शिजायला। तर वरण पण मलाच बनवायला लागते, आणि इकडं भाकरी बनवायच्यात आपल्या। चला मग, आज ना वरणात मी हिंग पण टाकणार आहे, तर हिंग कोणाकोणाला आवडतं। आणि ना मी गवताला गेल्यावर ना असं छान असं कढीपत्ता आणला होता बघा, आणि मस्त असं वाजता कढीपत्त्याला, आणि ताजा ताजा कढीपत्ता, अशा कढीपत्ता टाकून छान असं वरण बनवायचं चालू आहे माझा दुपारच्या जेवणात। आणि सगळे ना अजून जेवणच केलं नाही, सगळेजण उपवास आहेत अजून, कोणी जेवण केलं नाही, सगळ्यांना भुका लागतात। म्हणजे चला आता छान असं वरण बनवावं आणि भाकरी। आणि वरणामध्ये ना आम्ही आज हिंग टाकणार आहे, तर छान असं वरण लागतं बरं का भरपूर। तर आम्हाला तर आवडतं, पण तुम्हाला काय माहित नाही, आमच्या तर सगळ्यांना घरातल्यांना सगळ्यांनाच आवडतं हिंग टाकलेलं वरण। तर म्हणलं चला आज हिंग टाकूया वरणात छान असं। आणि टोमॅटो म्हणसाल तर टोमॅटो नाही टाकणार आज वरणाला, कारण पोरांना टोमॅटो टाकलेला आवडत नाही, माऊलीला ती, तर कधी टाकते तर कधी नाही टाकत। छान असं आपलं मस्त असं वरण तयार झालं। असं म्हणसाल ना, तर वरणाला मीठ जास्त टाकलं ना तर वरण खूप छान असं होतं, आणि त्याच्यामध्ये तर भाकरीमध्ये खायचे तर वरणाला जास्त मीठ लागतं। तर चपातीत नाही इतकं लागत, पण भाकरीत खायचं म्हणलं ना तर जास्तच मीठ लागतं। तर आपल्या इकडे छान असं वरण झालंय आज। आणि ना आता चला मग, वरण तर झालेलं आहे बनवून, आणि असं छान असं टम्म फुगलेल्या भाकरी बनवायचं झालंय। तर इकडे झालेलं आहे माझं बनवून। आता आहे आपलं दुपारच्या जेवणाचं नियोजन, तर या मग तुम्ही पण जेवायला।